नमस्कार, मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंभर आयुर्वेदा या आपल्या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उपवासाबद्दल माहिती सांगणार आहे। उप म्हणजे जवळ, वास म्हणजेच राहणे, म्हणजेच देवाच्या जवळ राहणे। उपवास करण्यामागे प्रत्येक व्यक्तीचे हेतू वेगवेगळे असतात। जसं देवावरची श्रद्धा, धार्मिक भक्ती, मनावरती कंट्रोल ठेवणं, मानसिक संयम, पचन संस्थेला आराम देणं, मन आणि शरीराची शुद्धी करणं, बॉडी डिटॉक्स करणं, असे वेगवेगळे हेतू मनात ठेवून उपवास केले जातात। बऱ्याच वेळेला उपवासाच्या दिवशी कमी खाल्ल्याने, शरीराला त्रास झाल्याने काही जणांची चिडचिड होते। त्यांनी उपवासाची दुसरी व्याख्याही लक्षात घ्या। क्रोधादी परित्यागः सत्याद्युपादानांच उपवासः, म्हणजेच क्रोध, लोभ, मोह, मत्सर यासारख्या षड्रिपूंचा त्याग करणे आणि सत्य, अहिंसा, क्षमा, सदाचार यासारख्या चांगल्या गुणांचा स्वीकार करणे म्हणजेच उपवास। आयुर्वेदामध्ये उपवासाला लंघन असं म्हटलं जातं आणि लंघनम परम औषधम, म्हणजेच लंघन करणे हे अनेक आजारांचे सर्वात उत्तम औषध सांगितलेले आहे। पण जर चुकीच्या पद्धतीने तुम्ही उपवास केला, चुकीच्या पद्धतीने लंघन केलं तर त्याचा शरीराला त्रास होतो। जसं शरीरातील दोष कमी होण्याच्या ऐवजी वाढतात, शरीरातील वात वाढतो, पित्त वाढतं, ॲसिडिटी होते, डोकं दुखतं, थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो, चक्कर येते, तर असे वेगवेगळे त्रास व्हायला लागतात। त्याच्यामुळेच योग्य पद्धतीने उपवास कसा करावा, उपवास कधी करावा, उपवासाचे फायदे काय आहेत, उपवासाला कोणते पदार्थ खावेत, कोणते पदार्थ खाऊ नयेत, उपवास कोणी करावा, कोणी करू नये, अशी सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। योग्य पद्धतीने उपवास कसा करावा, तर आयुर्वेदानुसार उपवास लंघन हा फक्त अन्न न खाण्याचा प्रकार नाही, तर उपवास म्हणजेच तुमच्या पाचकाग्नीला आराम देऊन त्याला आणखी प्रदीप्त करणे। अन्न न पचल्यामुळे जो अपाचित आहार रस म्हणजेच आम शरीरात तयार होतो त्याचं पचन करणे। तुम्ही अन्नच घेतलं नाही तर आमदोष पचवण्याशिवाय दुसरा ऑप्शन तुमच्या पाचकाग्नीकडे राहत नाही, तो आमदोष पचला जातो। त्यानंतर शरीरात वाढलेल्या दोषांचं शमन करणे हे उपवास करण्यामागचे मुख्य उद्देश आहेत आयुर्वेदानुसार। प्रत्येक व्यक्तीला एकसारखा उपवास करणं शक्य होत नाही, कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती, वय, बल, त्याला होणारे आजार, ऋतू, शरीराच्या हालचाली हे सर्व वेगवेगळं असतं। जसं टिपिकल पित्त प्रकृतीवाल्या व्यक्तीने कडकडीत उपवास करायचं ठरवलं तर त्याचं पित्त वाढून त्याला त्रास होऊ शकतो। वातुळ व्यक्ती सतत उपवास करत राहिला तर त्याची तब्येत आणखी बारीक होऊ शकते, शरीर किडकिडीत होऊ शकतं। या उलट कफ प्रकृतीवाल्या व्यक्तीने जर उपवास केला तर त्याच्या शरीरातील कफ, मेद कमी होऊन शरीराला हलकं वाटेल, त्याला त्याचा फायदा होईल। खूप जास्त कष्ट करणारा व्यक्ती आहे, दिवसभर जड वजन उचलतो, अशा व्यक्तीने जर उपवास करायचं ठरवलं तर त्याला अशक्तपणा जाणवू शकतो, चक्कर येऊ शकते। या उलट दिवसभर बसून काम करणाऱ्या व्यक्तीने जर उपवास केला तर त्याला हलकं वाटेल, काम करायला आणखी उत्साह येईल, फ्रेश वाटेल, त्याला त्याचा फायदा होईल। सांगण्याचा उद्देश काय, तर आपापल्या शरीराकडे बघून आपल्यासाठी उपवास करणं योग्य आहे की नाही, आपण कसा उपवास केला पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीने आपल्या शरीराकडे बघून ठरवावं, जेणेकरून शरीराला त्रास होणार नाही। उपवास कधी करावा, जेव्हा तुमचं पचन बिघडलेलं असतं, भूक लागत नाही, जिभेवरती पांढरट थर असतो, अपचन, अजीर्ण, गॅसेस, पोट फुगणे, सतत ढेकर येणे असे त्रास होतात, शरीर जड वाटतं, आळस येतो, अंग दुखतं, कफ वाढल्याची लक्षणं दिसतात, अशा वेळेस जर तुम्ही उपवास केला तर त्याचा तुम्हाला फायदा होतो। तुमचा उपवास योग्य पद्धतीने झालेला आहे, उपवासाचा तुम्हाला फायदा झालेला आहे हे तुम्हाला कसं समजणार, तर उपवासानंतर इंद्रिय एकदम कार्यक्षम होतात, उत्साह वाटतो, मलविसर्जन होतं म्हणजेच घाम व्यवस्थित येतो, लघवी साफ होते, पोट साफ होतं, शरीर हलकं वाटतं, तोंडाला चव येते, भूक लागते, तहान लागते, स्वच्छ ढेकर येतात, छातीत हृदयाच्या ठिकाणी आणि घशाच्या ठिकाणी अडकल्यासारखं वाटत नाही, त्या ठिकाणी शुद्धता वाटते। जे काही त्रास तुम्हाला असतात, आजार असतात, त्याची तीव्रता कमी होते, तंद्रेचा नाश होतो म्हणजेच आळस निघून जातो। जर उपवास केल्यानंतर ही लक्षणं तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुमचा उपवास योग्य पद्धतीने झालेला आहे हे लक्षात घ्या।
आयुर्वेदामध्ये कोमट पाणी, पेज, मुगाचं कडण, साळीच्या लाह्या, भाज्यांचं सूप असा हलका आहार घेऊन उपवास करायला सांगितलेला आहे. परंतु आपल्याकडे उपवासाला काही ठराविक पदार्थच चालतात. मग उपवासाला कोणते पदार्थ खाणं योग्य आहे? उपवासाच्या दिवशी जोपर्यंत तुम्हाला कडकडून भूक लागत नाही तोपर्यंत काहीही खायचं नाही. दिवसभर गोड गोड गरम पाणी पीत राहा. त्यानंतर तुम्हाला भूक लागली तर पचायला हलके असणारे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. जसं राजगिरा पचायला हलका असला तरी पौष्टिक आहे, शरीराला ताकद देणारा आहे. तुम्ही राजगिऱ्याचे लाडू, वडी, राजगिऱ्याच्या पिठाचे पदार्थ बनवून खाऊ शकता. त्यानंतर शिंगाड्याच्या पिठाचे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकता. वरीचा तांदूळ, थोड्याशा तूप मिठामध्ये भाजून मखाणा असे पदार्थ पचायला हलके आहेत, ते तुम्ही उपवासाच्या दिवशी खाऊ शकता. त्यानंतर सीझननुसार आंबट नसणारी ताजी गोड फळं तुम्ही सकाळी किंवा दुपारच्या वेळेस खाऊ शकता. जसं सफरचंद, डाळिंब, अंजीर, द्राक्ष, गोड संत्री, गोड मोसंबी अशी फळं तुम्ही सकाळी किंवा दुपारच्या वेळेस खाऊ शकता. तुमच्या शरीरातील कफ वाढत नसेल तर तुम्ही केळीही खाऊ शकता. ताजं घरी बनवलेलं गोड ताक किंवा मसाला ताक तुम्ही सकाळी किंवा दुपारच्या वेळेस पिऊ शकता. दूध तुम्हाला पचत असेल, तुमचं पचन चांगलं असेल तर उपवासाला तुम्ही दूधही पिऊ शकता. फक्त फळं आणि दूध एकत्र खाणं टाळा, कारण तो विरुद्ध आहार आहे. त्यानंतर उपवासाला तुम्हाला आणखी कडकडून भूक लागत असेल, तुमचा जाठराग्नी चांगला असेल तर तुम्ही साबुदाण्याची खीर, उकडलेलं रताळं, उकडलेला बटाटा ह्या पदार्थ कमी प्रमाणामध्ये तुमच्या खाण्यात ठेवा, कारण ही कंदमुळं पचायला थोडीशी जड असतात. ही कंदमुळं पचायला वेळ लागतो. परंतु उपवासाच्या दिवशी खूप जास्त प्रमाणात साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, दही, बटाट्याचे वेफर्स, तळलेले पापड, तळलेला फराळ, दुधापासून बनवलेल्या वेगवेगळ्या मिठाया, कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम, चहा कॉफीचं अतिसेवन हे सर्व टाळा, जेणेकरून तुमच्या शरीराला त्रास होणार नाही. उपवासाच्या दिवशी पचायला हलके असणारे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ले पाहिजेत, पण आपण पचायला जड असणारे पदार्थ जास्त प्रमाणात खातो. कोणताही पदार्थ आपल्या शरीरासाठी वाईट नसतो. प्रत्येक पदार्थाचे आपल्या शरीराला फायदे होतात जेव्हा आपण माफक प्रमाणात, योग्य प्रमाणात त्याचं सेवन करतो तेव्हा. त्याच्यामुळे आपली प्रकृती, आपल्या पोटाच्या आणि शरीराच्या सवयी, आपल्याला असणारे आजार ह्या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन आपल्यासाठी कसा उपवास करणं योग्य ठरेल हे आपण डिसाईड केलं पाहिजे. परंतु प्रेग्नेंट महिला, फिडिंग करणाऱ्या माता, लहान मुलं, अतिवृद्ध व्यक्ती, गंभीर आजार असणारे व्यक्ती, ज्या लोकांना कंटिन्यू औषधं सुरू आहेत असे व्यक्ती यांनी शक्यतो उपवास टाळावेत किंवा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपवास करावेत. तर ही उपवासाची माहिती तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. ह्या व्हिडिओविषयी काही शंका तुमच्या मनामध्ये असतील तर त्या देखील कमेंट करून नक्की विचारा. पुन्हा भेटूयात नवीन टॉपिक सोबत, नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.